नमस्कार मित्रांनो, सर्वांना मनापासून नमस्कार करतो. माझ्या चाहत्यांना आणि माझ्या सगळ्या हजारो मित्रांना नमस्कार करतो की आजचा व्हिडिओ जी काढालोय मी ती माझ्या परिस्थितीनुसार आणि जे काय मला घडलंय त्या विषयावर हा व्हिडिओ मी काढीत आहे मित्रांनो. तरी लेकरं बसतच नाही त्याच्यात. तरी सर्व मित्रांना कळकळून सांगतो की बाबा 27 मेला असं झालं की आम्ही एक काम करण्यासाठी बैल जुपले मित्रांनो. सगळं काय विंजा फिंजा झाला, सगळं झालं आणि मस्तपैकी 5:30 वाजता आम्ही बैल जुपले आणि धुंडायला गेलो मित्रांनो. मग धुंडत असताना एक थोडा वेळ धुंडलो आम्ही. धुंडल्याच्या नंतर ते व्हिडिओ टाकलेला आहे, पण असाच व्हिडिओ काढून ते तास चालला होता असाच मित्रांनो. तर त्या व्हिडिओमध्ये काय झालं नेमकं, म्या मुंगस बांधायला मोहर गेलो मित्रांनो. अचानक बैल अंगावर धावत आला आणि मला इतका मारला म्हणतो की छातीच्या पासुळ्यास असं चिमटल्यावानी झाले, डोळ्याला लागलं होतं. परत हे डोळा सुजून काळा निळा झाला. असं एकदम मला बोलता येत नव्हतं, काय नाही, असा दम घुटत होता बोलत असताना, काही कळना झालं मला. तरी तसंच आमचे घरचे, माझी बायको, लेकरं काय आले. माझ्या थोरल्या पोरानं त्या बैलाला हाणल्याच्या नंतर ते बैल बाजूला सरकला मित्रांनो. बैल निघत नव्हता अंगावरचा. तरी पण ते कशा तर पोशिशनं काढले आणि मग मी थोडा श्वास घेत बाहेर आलो इकडं आणि थोडं बसलो. परत आले लेकरं, बायको आमची आली आणि धावत येऊन उसालुशी केली. मग ते झाल्याच्या नंतर मित्रांनो आलो इकडं. तरी मग मालकाला फोन केला. तो मालक आला धावत आणि त्या मालकानं तंतोतंत आपल्या हॉस्पिटलमध्ये नेले आणि आपला उपचार केला आणि ॲडमिट करून आपल्याला घरी आणलं. तरी काही कमी झालं नाही मित्रांनो, जास्त लागलं. एक्सरे हे काढले आणि एक्सरेमध्ये सांगितलंच की दबली छाती, तर छातीमधली पासोळी दबली असं डॉक्टरचं म्हणणं आहे मित्रांनो. आणि हा असा थोडा त्रास भरपूरच व्हायला मित्रांनो मला. तरी पण आपण ताकदीच्या ह्याच्यावर थोडं सगळं प्रक्रिया माझी चालू आहे मित्रांनो. व्यवस्थित दवा गोळी घेतो आणि सर्व मालकाने आमची काळजी घेतलीत मित्रांनो. असं काय नाही की बाबा आम्ही दुसऱ्याच्या इथं शेतामध्ये काम करत असताना तरी मालक धावून आले आणि मालकाने आमचा उपचार हे केले आणि अजून बी चालू आहे व्यवस्थित. सगळं काय असेल ते झालंय. तर व्हिडिओला काय आम्हाला काढण्यात आलं नाही मित्रांनो, कारण 27 मेला ही अशी घटना माझ्याशी घडली मित्रांनो.